अरे जरांगे तू ओबीसी मध्ये जमत नाही, येता येत नाही, पण तू ओबीसीच पाहिजे, ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जगाला मुख्यमंत्र्यानं वाढ दिलं तुझ्या हातामध्ये. निघाले आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का? वेड्याच्या हातात वाढ दिल्यानंतर कसं नाचत आहे, कसं ही वाढ दिलं नाचत परत आलं. मोकळं रे मोकळं, उभ्यानं जायचं, लावण्यानं यायचं, झालं खरा. काय जरांगे, ज्याला कायदा कळत नाही, ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाढ आणि उचलत आले आणि एवढा गुलाल उधळायला लागले, एवढा गुलाल उधळायला लागले. तुला नुसत्या वाड्यावरच खुश, बाबऱ्या खुश, बाबऱ्या खुश. जरांग्याच्या पोटात होत जे ओटात आलं की यांची लायकी नसताना आता तुला बॉम्ब लायला काहीच कळलं नाही. तू अंत्या बहादर दबड छाप. टीपी मुंडे ची लायकी नाही जरांगे पाटलावर बोलण्याची. जरांगे पाटलावर बोलणं, जरांगे पाटलावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे. ओबीसी तुझ्या बापाची जहागीर नाही. मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील. मराठे ओबीसीत आहेत, होते, आहेत आणि राहणार, आणि मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील. लक्षात ठेवतो. यांच्या बाप जन्मी देखील यांच्यावर जेसीबीना एवढ्या जेसीबीना फुलं उधळले नसतील. या घटनेच्या कलमाखाली यांनी दिलेला हा निर्णय चिरडून जाणार आहे, चिरडून, शिल्लक राहणार नाहीये. मन मानेल त्याप्रमाणे कायदे का? बाबासाहेबांनी घटना दिली ना, या घटनेमध्ये कसं बी पुन्हा उठावं, काही नाचावं, पुन्हा उठावं, काही बोलावं आणि अधिकार नसताना उठावं आणि लगेच मसुदा तयार म्हणून अत्यादेश काढावा. काय काय फसवा फसवी आहे मराठा समाजाला सुद्धा. आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का? जरांगे अरे शरीक आहे, शरीक आहे, हे टिकणार नाहीये. परंतु ते वेड्याच्या हातात वाढ दिल्यानंतर कसं नाचत आहे, तसं ही वाढ दिलं, नाचत परत आलं. द्यायला न घ्यायला मोकळं रे मोकळं, उभ्यानं जायचं, लावण्यानं यायचं, झालं खलास. काय जरांगे, काय मर्दा, काय असलं कुठे हे असलं ज्याला कायदा कळत नाही, ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाढ. तसं उसाचं वाड पुढचं निकामी असते ना, काढून देत येत, हे वाढ जाय वो माग, जाय उधळत, आणि उधळत आले आणि एवढा गुलाल उधळायला लागलेत, एवढा गुलाल उधळायला लागले. ठीक आहे, त्यांना बिचाऱ्यांना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे. हा अज्ञानामधला आनंद टिकाऊ नाही, ह्यांना पुन्हा सांगावं. त्यांना कळतच नाही तर ह्यांना सांगावं काय? अरे आम्ही सगळे त्याला ओरडून राहिलो. अरे जरांगे तू ओबीसी मध्ये जमत नाही, येता येत नाही, पण तू ओबीसीच पाहिजे, ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जगाला मुख्यमंत्र्यानं वाढ दिलं तुझ्या हातामध्ये. निघाले आपण मागा ऊस कसा हे बघ ना, ऊस तसाच राहिला. तुला नुसत्या वाड्यावरच खुश, बाबऱ्या खुश, बाबऱ्या खुश.
तर त्याने बुक्का दिलाय, बुक्का. आणि या बुक्का देणाऱ्याला येत्या 24 तारखेला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार. त्या आधारे आता आपल्याला तुम्हाला सगळं करता येतंय. पहिल्यासारखं राहिलेलं नाही. राणीच्या पोटातून राजा जन्मायचा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली असल्यामुळं या मतामधून राजा जन्मतोय, तुमच्या एका मतामधून. म्हणून तो अधिकार आता त्यांना राहिलेला नाहीये. आणि बाबांनो, एवढा त्रास चालूया. अरे 50 वर्षापासून 60 वर्षापासून नाही ते 1 दशकापासून आपण ते सहन करायला लागलो. बाबासाहेबांनी दिलेली घटना याच्यामधून जर आम्हाला जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, नगराध्यक्ष, पंचायत सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, याच्यामुळे तुमच्या खरं पोटात पोट सुटलंय. जरांगेच्या पोटात होत ते ओटात आलं की यांची लायकी नसताना त्यांच्या समोर आम्हाला बसावं लागलंय. अरे आता तुला बॉम्ब लायला काहीच कळ नाही. तो अंगठ्या बहादर दबड छाप. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम TP मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो. TP मुंडेची लायकी नाही जरांगे पाटलावर बोलण्याची, कारण जरांगे पाटील या अतिशय प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता आहे. समाजाचा, माझ्या समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी तो माणूस जंगजंग पछाडत आहे. घरदार सोडून घरावर तुळशीपत्र ठेवून प्रामाणिकपणे समाजासाठी लढा देत आहेत. त्यामुळं तुझी TP, तुझी लायकी नाही जरांगे पाटलावर बोलण्याची. तू त्यांच्यावर बोलू नको आणि जरांगे पाटलावर टीका करू नको. जरांगे पाटलावर बोलणं, जरांगे पाटलावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे तुझी लायकी नाही. राहिला विषय ओबीसीचा, ओबीसी तुझ्या बापाची जहागीर नाही. मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील. मराठे ओबीसीत होते आहेत आणि राहणार, आणि मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील. लक्षात ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानामध्ये देखील सर्वांना अधिकार दिलेला आहे मागण्याचा. तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सरकार दरबारी मांडू शकता. त्याच संविधानिक मार्गाने, त्याच आपल्या संविधानाला धरून मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील आमचे मराठा योद्धा संविधानिक मागणी त्यांनी सरकार दरबारी मांडलेली आहे. त्यामुळे ती पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जेवढे सध्याचे प्रस्थापित मराठी आहेत आणि जेवढे सध्याचे प्रस्थापित राजकारणी आहेत, आमदार, खासदार, मंत्री आहेत, यांच्या बापजन्मी देखील यांच्यावर JCBना एवढ्या JCBना फुलं उधळले नसतील. यांच्यावर JCB फुलं उधळले, 1 JCB 2 JCB खूप झाले, पण 100 JCB, 200 JCB, 10-10, 20-20 ड्रोन कॅमेरे सभेला लागतात, तरी देखील समाज त्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये येत नाही. ही तुमचं अपयश आहे. कोणाचं? राजकीय प्रस्थापित पुढाऱ्यांचं हे तुमचं अपयश आहे. तुम्हाला समाजाचं मन जिंकता आलं नाही, तुम्हाला समाजाचं होता आलं नाही, हे तुमचं अपयश आहे. आणि ते जरांगे पाटलाने करून दाखवलं. मराठा योद्धा जरांगे पाटला मागे समाज उभा आहे आणि तो राहील.